नमस्कार मित्रांनो, मी अमर कोळी मेट्रोटेक विलेज या यूट्यूब चॅनलसाठी आपल्यासोबत मी काही हलकेसे आणि छोटे छोटे विषय आपल्यासोबत शेअर करत असतो. आपला ह्या यूट्यूब चॅनलसाठी असलेला सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तो प्लीज कीप सबस्क्रायबिंग, liking our content. Please share our content with your friends and family. Thank you. आजचा विषय खूप विशेष आहे, खूप स्पेशल आहे. आजचा विषय आहे आई. आई आणि मराठे आपली लहान मुलगी ह्या दोन नात्यांमधील विशेष असा संबंध उलगडण्याचा प्रयत्न करूया. आईचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. अगदी आपण जेव्हा परमेश्वराची साधना करतो त्या परमेश्वराच्या पेक्षाही आईचं महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण असं आहे. आणि तेच स्थान आपल्या वडिलांत असतं आपल्या जीवनामध्ये. आपल्या मनात आई आणि वडिलांविषयी अपार प्रेम असतं. कदाचित वडिलांसोबत ते प्रेम ते वडीलही आपल्यासोबत शेअर करत नाही आणि ॲज अ मुलगा म्हणून आपण सुद्धा ते प्रेम आपण शेअर करू शकत नाही. तरीही मी आज जसं मी सांगितलं की आईवडिलांचं महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. लहानपणी आईच्या हाती आपण जसा गोड गोड खाऊ खाल्ला, तिने बनवलेलं आपल्या आवडीचं जेवण, वरण भात असेल, मी तर कोळी आहे मग मासे असते, लहानपणी आमच्या घरात दूध आणि दूध म्हणजे गाई आणि म्हशी असल्यामुळे भरपूर होते. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा तो एक मनावर असलेला परिणाम वाटते अवीटपणे असा म्हटला गेला आहे. राहून राहून त्या गोष्टी आठवत आहेत. परंतु आज जसं मी सांगितलं की आईने बनवलेले ते पदार्थ, तिने ज्या काही गोष्टी तिच्यानुसार तिला जसं शक्य होतं त्या ज्या गोष्टी तिने आपल्याला शिकवल्या, आणि सर्वात महत्त्वाचं, आपण जेव्हा रानावनात गेलो असेल आणि तिच्या हातून लहानपणी मार खाल्ला असेल, तरुणपणात आपण थोडे कदाचित शहाणे होतो, अतिशहाणे, आणि तिच्याशी वाद भांडणे म्हणजे छोटेसे घरगुती वाद घालण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा 30-40कडे येतो, काही गोष्टी आपण आपल्या व्यवसायात नोकरीमध्ये गुरफटून जातो आणि कदाचित छोट्या छोट्या गोष्टींवर आपण
अबोला पकडतो, अबोला धरून बसतो. तरीही आईचं महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. आणि हे जेव्हा आपल्याला आपली लहान मुलगी लहानगी जेव्हा आपल्या हातामध्ये प्रथमतः जेव्हा आपण आपल्या हातामध्ये आपल्या मुलीला घेतो तेव्हा आईविषयी असलेलं महत्त्व ते अधिक आईचं महत्त्व अधिक घडत होतं. असं म्हणतात की नातीचं नाक म्हणजे तिच्या आजीचं नाक हे आजीचं नाक आणि नातीचं नाक हे सारखं असतं. म्हणजे नातीच्या रूपात आजीच असते असा एक त्या बोलण्याचा उद्देश असतो. आणि हे जेव्हा ही लहान मुलगी आपल्या हातामध्ये आपण घेतो तेव्हापासून आपण तिच्या जीवनाविषयी खूप ठोकताळे खूप अंदाज बांधतो. अगदी तिला पहिलं खेळणं काय घ्यायचं इथपासून तिची स्कूल, तिचं ऑब्वियसली कॉलेज, करिअर विषयी आपण खूप चॉईसेस विषयी आपण अंदाज बांधत असतो. त्याच्यातून ह्या अपेक्षेतून आपण किती खरे उतरतो हा प्रश्न वेगळा, परंतु आपण ते अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. तिला जे काय हवं आहे ते कसं बेस्ट सर्वोत्तम कसं देण्याचा प्रयत्न करण्याचा आपण तो प्रयत्न करतो. जसं मी सांगितलं की प्रौढ जीवनामध्ये आपण आपले व्यवसाय आहेत, नोकरी आहे, यामध्ये गुरफटून गेल्यामुळे समाज जीवन असेल, सोशली आपण सोशल मीडिया यात खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे या सर्वांमध्ये कुठेतरी आपण आपले घरातील नातेसंबंध आहेत तिकडे कुठेतरी विशेषतः आपल्या घरातील जे वयस्कर लोक आहेत, आपले आईवडील आहेत, आजोबा असतील आपले कदाचित, तर यांच्याविषयी कुठेतरी आपल्या मनामध्ये दुर्लक्ष निर्माण होतं. ते खरं तर ते होऊ नये. कुठेतरी अबोलाही निर्माण होण्याचे प्रसंग निर्माण होतात. जरी आपण कितीही म्हटलं की पार्ट ऑफ लाईफ, परंतु ह्यात आपल्या आई आणि वडिलांचं जे महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून याचसाठी मी जसं म्हटलं की आपल्या मुलीसोबत जसं आपण ज्या एक्सपेक्टेशन्स किंवा जे आपण अंदाज लावून तिच्यासाठी बेस्ट पुरवण्याचा तिला जे काय हवं असेल ते देण्याचा प्रयत्न करतो. ते छोट्या गोष्टींमधील जशी आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करतो, तसेच आपले आईवडील आता थकलेले असतात, दमलेले असतात. त्यामुळं त्यांना काय हवं असेल सर्वप्रथम त्यांना वेळ देणं महत्त्वाचं असतं. ते आपल्याला जमत नसतं कारण आपण खूप बिझी झालेलो असतो आपल्या नोकरीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये आणि घरी गेलो की सोशल मीडिया आहे, मला वाटते टी व्ही आहे, यांना वेळ देणं खूप अधिक महत्त्वाचं असतं आपल्यासाठी. आणि कुठेतरी मग आयुष्यात या गोष्टी तीव्रपणे एक पोकळी निर्माण करतात.
त्यामुळं मी जसं सांगितलं की हे आपल्या या जीवनातील आपण ज्या मुलीसाठी आपण अपेक्षा करतो, ज्या काही आपण सुविधा देण्याचा प्रयत्न करतो, कारण ती आपली मुलगी असते. जसं आपण बोलतो की आपलं नातं कसं असावं आपल्या मुलीसोबत, ह्याच्याविषयी असंख्य अपेक्षा करतो. आणि त्याच प्रकारच्या अपेक्षा कदाचित आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून ठेवल्या असतील आणि ह्या अपेक्षा आपल्याला ओझं वाटत असतं. मात्र आपण जेव्हा आपली मुलगी आपला मुलगा लहान असतो तेव्हा त्याला बेस्ट गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. तो जेव्हा मोठा होतो त्यांनी जर आपल्यासारखं आपल्या वडिलांसोबत किंवा आपल्यासोबत वागणूक ठेवली, जशी आपण आपल्या आईवडिलांसोबत आपण जशी वागणूक ठेवतो तशी कदाचित आपला मुलगा आपली मुलगी ती वागणूक ते वर्तन, कारण ही गोष्ट ते ऑब्झर्व करत असतात. ह्याचे कुठेतरी पडसाद त्याच्या मनामध्ये बिंबवले जातात. त्यामुळे आपल्या घरांमध्ये आपल्या घरातील संवाद, मी नेहमी ह्या गोष्टीवर की आपल्या घरातील संवाद कसा असावा हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपले मुलं त्याच गोष्टी करणार आहेत किंवा ज्या गोष्टी आपण आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या वयस्कर आपले आजोबा असतील, आपली आजी असेल, ह्यांच्यासोबत आपलं जसं वर्तन आहे तसं आपली मुलं किंवा पुढची पिढी आपल्यासोबत करणार आहेत, ह्याचं भान असावं. बघा, विचार करा या गोष्टीचं थोडं. आपल्याकडे आपली वागणूक, आपल्या घरातील संवाद हा अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अतिशय सुंदर आनंददायी संवाद निर्माण करू शकलात तर तुमच्यासारखा आनंदी आणि प्रसन्न व्यक्ती नसावा. धन्यवाद. Please subscribe our YouTube channel and keep subscribing, keep contacting, and please share, like, and comment your views about our content. Thank you.